नमस्कार. मी मिलिंद अनंत पाटील, सायकॉलॉजी कन्सुलर. मित्रांनो, आपली भारतीय संस्कृती वर्षाची सुरुवात ज्या दिवशी होते तो दिवस म्हणजे गुढीपाडवा, मराठी नववर्षाचा पहिला दिवस. हा फक्त सण नाही आहे, नवीन ऊर्जा, नवीन संकल्पना आणि नवीन आशेचा दिवस आहे. आपल्या जीवनात अनेकदा अडचणी येतात. घरातील कटकट, आर्थिक अडचणी, मनाची अस्वस्थता, आरोग्याचे प्रश्न, असे अनेक प्रश्न असतात. कधीकधी प्रयत्न करूनसुद्धा अनेक गोष्टी जुळून येत नाहीत. आपल्या पूर्वजांनी एक सुंदर परंपरा त्यासाठी सुरू केलेली आहे, ती म्हणजे गुढी उभारणे. ही गुढी म्हणजे फक्त काठी, कापड आणि कळस नाही आहे. ती आहे आपल्या घराच्या दारात उभारलेली विजयाची आणि सकारात्मक ऊर्जा देणारी पताका असणारी ही गुढी. आपल्याला प्रत्यक्षात विश्वास सांगत असतं, आजपासून आपल्या आयुष्याचा नवा अध्याय सुरू होणार आहे. गुढीपाडव्याची एक आरोग्यदायी आणि अर्थपूर्ण परंपरा आहे. या दिवशी खास कडुलिंबाच्या पानाची एक चटणी खायची असते. ती बनवायची असेल तर कडुलिंबाची 4-5 पानं आणि थोडीशी फुलं, चिमूटभर ओवा, सफेद तीळ, थोड्या 2च काळ्या मिऱ्या, चमचाभर गूळ, गूळ नसेल तर साखरही चालेल, 1 वेलचीच्या आतील दाणे आणि 1 लवंगाचं वरचं गोल, हे सर्व एकत्र कुटून घ्यावं आणि त्यात 2-3 थेंब चिंचेचं पाणी टाकावं. ह्यामुळे ही चटणी बनेल. ही चटणी घरातील प्रत्येकाने घ्यावी. आयुर्वेदानुसार ही चटणी शरीर शुद्ध करतेच, पण अनेक रोगापासून संरक्षण देते. या दिवशी दुसरी एक गोष्ट करण्यासारखी असते, पंचांग वाचन. थोडक्यात काय, पंचांगाचं पहिलं पान आहे, हे पहिलं पान वाचणं. यामुळे सुद्धा आपल्या भविष्यात खूप काही चांगल्या गोष्टी घडू लागतात. दरवर्षी प्रत्येक वेळेला या दिवशी केलेलं हे वाचन आपल्याला आयुष्यात दिशा देतं. या दिवशी घरातलं वातावरण आपल्याला शुद्ध करायचं असेल तर 1 ग्लासमध्ये पाणी घेऊन त्याच्यात 2-4 थेंब गोमूत्र आणि दूध, त्यात सोन्याचं एखादा आपला दागिना बुडवून नंतर हे पाणी आपल्या घरात सर्वत्र शिंपडावे. यामुळे घराच्या वातावरणातली शुद्धी होते. मुळात घरातली सकारात्मक ऊर्जेत वाढ होते. गुढी उभारल्यानंतर गुढीसमोर 2 मिनटं उभं राहायचं आणि म्हणायचं, माझ्या घरातले वाद कमी होऊ देत, माझ्या घरात आरोग्य वाढू दे, माझ्या घरात समृद्धी येऊ दे. अशा वेळेला आपले ग्रह बदलण्याची वाट पाहावी लागत नाही. तर आपण केलेला या दिवशीचा संकल्प आपल्याला पूर्ण नवीन दिशा देतो आणि नशीब बदललेलं दिसतं. तर मग करणार ना आपण? हा उपाय जर आवडला असेल तर आपल्या नातेवाईकांना, आपल्या मित्रांना सुद्धा पाठवा. धन्यवाद.